नमस्कार, शिल्पाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहे चिकाची वडी. हे बघा, हे चिकाचं दूध आता त्याच पातेल्याने मी 2 पातेले दूध घेणार आहे आणि मी हे गोकुळचं दूध घेणार आहे. त्यासाठी आता एक पातेलं ओतले आपण चिकाचं, म्हणजे एका वाटीला ह्याचं प्रमाण असं, एका वाटीला 2 वाट्या दूध असं. आता आपण हे ह्यात मिक्स करून घेऊ. असं मी 2 पातेले दूध टाकणार आहे. माझं त्या भांड्यात बसत नव्हतं म्हणून मी दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि यात बघा हे असं 2 पातेले दूध ओतलेलं आहे. आणि आता आपण आपल्या अंदाजानुसार गूळ टाकून घेणार आहोत. आता आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे. गूळ टाकला आहे बघा. आता आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ. बघा, मी ह्यात 2 वेलदोडे, सुंठ आणि बडीशेप घेतलेली आहे आणि बडीशेप कच्चीच घेतलेली आहे मी. त्यात आपण वाटण घेऊ. हे बघा, हे असं बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण हे ह्यात टाकू आणि मिक्स करून घेऊया. तोपर्यंत इकडे मी कढई तापायला ठेवली आणि त्यात हे ठेवले स्टँड. त्यात आपण हे पातेलं ठेवणार आहोत. हे बघा, हे असं ठेवले आणि ह्याला ही प्लेट पण पूर्ण व्यवस्थित बसवून घ्यायची आणि मग ह्याच्यावर परत आपण एक झाकण ठेवणार आहोत आणि परत मी त्याच्यावर असं झाकून ठेवले बघा पॅक. नाहीतर एखादा खलबत्ता वगैरे ठेवला तरी चालेल. असं ठेवते मी. आतलं झाकण पूर्ण पॅक ठेवलेले. हे बघा, आपण आता काढून बघूया. बघा, असं प्लेन निघला पाहिजे, नाही चिटकला की म्हणायचं झालं. हे बघा, अशा सॉफ्ट होतात ह्या वड्या आणि खायला पण छान लागतात. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.